हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. 12वी आर्ट्सच्या आणखी एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतोय. या व्हिडिओची तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते की कधी एकदा इतिहासाचे महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर डिस्कस होईल. सो आज आपल्याला इतिहासाचे सर्वच्या सर्व धड्यातील महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करायचे आहेत. एवढे प्रश्न प्रॉपर पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करून गेलात तर 100 पैकी 90 पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला मिळतील. या व्हिडिओमध्ये आपण 3 गोष्टीविषयी डिस्कस करणार आहोत. सर्वात पहिला ते म्हणजे जेवढेही आर्ट्सचे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण फ्री MCQ टेस्ट लिंक तयार केलेल्या आहेत. ज्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व आर्ट्सचे इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, या सर्व विषयांचे MCQ टेस्ट देऊ शकता, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सेकंड, या व्हिडिओमध्ये आपण तुमचे सर्व इतिहासाचे महत्त्वाचे प्रश्न कोणते कोणते आहेत, प्रत्येक प्रश्नातील ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा मग प्रश्न 4था 5वा असेल, या सगळ्या प्रश्नातले महत्त्वाचे कोणते कोणते प्रश्न आहेत जे तुम्हाला कव्हर करायचे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. अँड लास्ट थिंग ते म्हणजे तिसरी, की इतिहासाचा पेपर कसा लिहायचा. मागच्या वर्षीच्या एका विद्यार्थ्याचा पेपर आपण डिस्कस करणार आहोत आणि त्या पद्धतीने जर पेपर तुम्ही सॉल्व्ह केलात तर डेफिनेटली तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क मिळतील. आणि त्याचे PDF सुद्धा, या व्हिडिओमध्ये जेवढे क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत याचे PDFs कुठे मिळतील काय नाही हे सुद्धा आपल्याला डिस्कस करायचं आहे. सर्वात पहिला चेक करा की इतिहासाचे कोणते कोणते प्रश्न आहेत जे तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने करायचे आहेत. पहिले काही जे प्रश्न मी सांगेन नीट समजून घ्या. पहिले जे काही प्रश्न मी तुम्हाला इथे डिस्कस करणार आहेत ते तेवढे जर प्रश्न केले तर ऑब्जेक्टिव्ह असू दे, टिपाली असू दे, काहीही असू दे, प्रश्नपत्रिकेचे सर्वच्या सर्व प्रश्न ऑटोमॅटिकली कव्हर होतील. त्यातले सर्वात पहिला प्रश्न बघा, वसाहतवादाची कारणे, परिणाम स्पष्ट करा. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली, हा दुसरा प्रश्न आहे. तिसरा, इंग्रज मराठी संबंध स्पष्ट करा. चौथा, पोर्तुगीज इंग्रज संबंध स्पष्ट करा. हे दर अल्टरनेट इयर एव्हरी इयर विचारण्यात येते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे सार्वभौमत्वाचे धोरण स्पष्ट करा. मराठ्यांच्या सत्तेच्या अस्ताची कारणे स्पष्ट करा. राजाराम मोहन राय यांच्या सुधारणा, महात्मा फुले यांचे कार्य स्पष्ट करा. डॉक्टर बाबासाहेबांचे कार्य स्पष्ट करा. हे काही सर्वात पहिले 9 प्रश्न आहेत. आता मी वारंवार सांगायलो हे सर्व चॅप्टर्स मधले प्रश्न आहेत. ओके, आणि हे जर प्रश्न प्रॉपर पद्धतीने तुम्ही जर केलं तर प्रश्नपत्रिकेतला एव्हरी सिंगल क्वेश्चन ऑटोमॅटिकली कव्हर होतो. त्या अगोदर तुम्हाला या चॅप्टरवर फोकस करायचे. आणि व्हिडिओच्या शेवटी सांगेन, प्रश्न तर दिलात, उत्तर कुठे मिळणार ते सुद्धा सांगेन. ऑलराईट, डन. त्यानंतर सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी स्पष्ट करा. 11वा प्रश्न, 1857चा उठावाची कारणे, परिणाम, अपयश. त्यानंतर गांधीच्या नेतृत्वाखालील अहिंसा चळवळ स्पष्ट करा. हैदराबाद गोवा मुक्तीसंग्राम, संस्थांचे विलिनीकरण स्पष्ट करा. दुसरे महायुद्धाचे कारणे स्पष्ट करा. जागतिक महायुद्ध आणि भारत संबंध स्पष्ट करा. पहिले महायुद्ध माहिती स्पष्ट करा. संयुक्त राष्ट्रसंघ अपयश. आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरण स्पष्ट करा. वसाहतींवर चांगले वाईट परिणाम. शीतयुद्ध वाटचाल, परिणाम, कारणे आणि रशियाचे शीतयुद्ध वाटचाल, परिणाम, करार, रशियाचे विघटन. असे काही 21 प्रश्न आहेत. हे प्रॉपर पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. जितकं चांगलं व्यवस्थित तुम्ही हे सर्व प्रश्न कव्हर करताल तेवढंच तुम्हाला पुढे जाऊन बेनिफिट होईल. ऑलराईट, आता हे सगळे प्रश्न झाले डायरेक्ट प्रश्न, बरोबर. आता सर मला टिपाली आपण स्पेशली सांगा की कोणते कोणते येणार आहेत काही नाही ते. सो ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप. बघा, प्रश्न तिसरा, प्रश्न जो पहिला येतो ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. इतिहासाचे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, तुम्ही चेक करू शकता. की प्रश्न पहिला जो आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. संचामधील ब गटातील चुकीच्या जोडी दुरुस्त करून लिहा. प्रश्न दुसरा, नावे लिहा, योग्य कारणे लिहून विधान पूर्ण करा. हे सर्व ऑब्जेक्टिव्हशी रिलेटेड क्वेश्चन्स असल्यासारखे आहेत. बट तिसरा प्रश्न आहे हे नकाशावर येतो, बरोबर. आणि तुम्हाला थोडंसं ऑब्झर्व करायचंय की 2022 ला कोणते नकाशे आले होते, 23 ला कोणते आले होते, 24 ला कोणते आले होते. एकदा जर तुम्ही ऑब्झर्व केलात मग 25 ला कोणतं येईल ऑटोमॅटिकली तुम्हाला समजून जाते. त्याच्यासाठी तुमच्या जवळ
प्रश्नपत्रिका पाहिजे मागच्या काही वर्षाचे, तर ते प्रश्नपत्रिका कुठे मिळतील, प्लस याच्या अगोदर जे प्रश्न आपण बघितला त्याचे उत्तर कुठे मिळतील, सर्व गोष्टी व्हिडिओच्या शेवटी सांगेन. आणि हा आफ्रिका खंडावरचे जे नकाशा आहे, आता बघा इथं प्रश्न विचारलेला आहे की पुढील नकाशाचे परीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा आफ्रिका खंडाचा पूर्ण जगाचा नकाशा दिसलेला आहे, जिथं सागर सफरींचा मार्ग तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, तर इथं एक्झॅक्ट युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास अशी संबंधित या पाठातील आहे. आता तुम्हाला याच्यावर काही अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतील की आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात, जो आफ्रिका खंड आहे त्याच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात, केप ऑफ गुड होप असं तुम्हाला माहित असेल. किंवा वास्को द गामा भारतातील कोणत्या बंदरावर उतरला, किंवा अमेरिका खंडाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या कोणत्याही एका खलाशांची नावे लिहा. पृथ्वी प्रदक्षिणेचा प्रवास करणाऱ्या कोणत्या प्रवाशाने नाव या नकाशाद्वारे समजते. असे काही बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला नकाशाशी संबंधित येतात. आता कोणते कोणते नकाशे आहेत काय नाही तो तुम्हाला माहित असेल. त्यानंतर युरोपातील वसाहतवाद, युरोपीय वसाहतवाद हा एक नकाशा आहे आणि या नकाशावर तुम्हाला काही अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारण्यात येतील. ऑलराईट, डन. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे सर्व क्वेश्चन्स येत नाहीत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपले ऑलरेडी मागच्या वर्षीचे इतिहासावर झालेले लाईव्ह सेशन्स आहेत, त्याचे व्हिडिओज आहेत, ते व्यवस्थित पहा, समजून जातील. इवन डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची सुद्धा लिंक देऊन ठेवेन. त्यानंतर असे काही नकाशे आहेत. त्यानंतर संकल्पना चित्र पूर्ण करा. राईट, काय संकल्पना चित्र असतात. आता ज्याही विद्यार्थ्याचं ते जे सुरुवातीला दिलेले 21 प्रश्न आहेत त्या 21 प्रश्नांचा प्रॉपर पद्धतीने अभ्यास जर तुम्ही केलात, ऑटोमॅटिक संकल्पना चित्र पूर्ण करा येऊन जातील. आता तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला, सर माझा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे, मला वाटतं संकल्पना चित्र पूर्ण कराय प्रॅक्टिस करायचं. कसं प्रॅक्टिस करू, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, तिथं टेस्ट लिंक मिळेल तुला, टेस्ट लिंक वर क्लिक कर, ऑटोमॅटिक तुला तिथं सर्व ऑब्जेक्टिव्ह मिळून जातील. ऑलराईट, त्याच्यानंतर महत्वाचे टिपा लिहा. आता टिपा लिहामध्ये सुरुवातीला आपण डायरेक्ट क्वेश्चन्स दिलेत, त्याच्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट टिपा लिहा सांगत आहे. आता टिपा लिहामध्ये बघा जवळपास 22 टिपा लिहा आहेत. आता हे 22च्या 22 पैकी जे टोटल 22 आहेत, जे सुरुवातीचे जर 21 प्रश्न जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने केलेत तर ह्यातले 22 पैकी 15-16 टिपा लिहा त्याच्यामध्येच कव्हर होऊन जातात. बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय असतात ते तुम्ही कव्हर करून घ्या, जसे की सत्यशोधक समाज, राणीचा जाहीरनामा, आर्य समाज, टपाल खाते, बांडुंग परिषद, युरोपातील धर्मयुद्ध, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, फ्रेंच आणि मराठे संबंध ऑलरेडी आपण डिस्कस केला होता सुरुवातीला मोठ्या प्रश्नांमध्ये, भारतीय सरकारचे युवक धोरण, पोर्तुगीजांची युद्धनीती, 1942 भारत छोडो, आफ्रिकेतील जर्मन वसाहती, राजश्री शाहू महाराजांचे धोरण, आझाद हिंद सेना, अँड त्यानंतर अलिप्ततावाद, सार्क संघटना, गॅट करार, माहितीचा अधिकार, ऑपरेशन विजय, उमाजी नाईक उठाव, डंकेल प्रस्ताव, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, असे काही क्वेश्चन्स आहेत जे टिपा लिहामध्ये तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने प्रॉपर पद्धतीने कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. आता प्रश्न 14 ब मध्ये पुढील विधाने सकारण स्पष्ट करा आहे. त्याच्यामध्ये बघा इंग्लंड मध्ये औद्योगिक क्रांती का झाली, त्यानंतर आर्थिक राष्ट्रवाद वाढीस लागला, युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापना केल्या, हे तुम्हाला सकारण स्पष्ट करायचे. बरोबर. आता हे तर मी प्रश्न सांगायला होतं, हे प्रश्न एक्झाम मध्ये लिहायचं कसं आणि याचे उत्तर आपल्याला व्हिडिओच्या पुढच्या पार्ट मध्ये पाहायचे. ओके. आफ्रिकेतील युरोपीय राष्ट्रांनी प्रवास केला, आफ्रिकेत युरोपीय राष्ट्रांनी प्रवास केला, पोर्तुगीजांशी भारतीयांना लढा देणे अवघड का झाले, पॉंडिचेरी येथे फ्रेंचांनी आपली वखार स्थापन केली, छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमारधर उभारले. त्यानंतर नेक्स्ट आहे मराठ्यांची सत्ता संपुष्टात का आली, आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार केला, भिल्लांचे उठाव करण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्याचे सार्वभौमत्व अबाधित ठेवले. 1822 मध्ये लेफ्टनंट ऑट्रमनने भिल्लांचा उठाव मोडून काढला. त्यानंतर प्रश्न 5वा 6वा 7वा. आता हे जे 3 प्रश्न आहेत, प्रश्न क्रमांक 5, 6, 7, आता ह्या 3 प्रश्नांचे कव्हर करण्यासाठी
5, 6, 7 3 प्रश्न कव्हर करण्यासाठी जवळपास मी तुम्हाला 17 स्पेशल क्वेश्चन्स देईन, जे तुम्हाला इथं दिसत आहेत. हे 17चे 17 जर स्पेशल क्वेश्चन्स जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने कव्हर केले तर प्रश्न क्रमांक 5, 6, 7 हे ऑटोमॅटिक कव्हर होतात. आता कोणते कोणते आहेत चेक करा. मत नोंदवा प्रश्न 5, प्रश्न 6वा सविस्तर उत्तर लिहा, प्रश्न 7वा मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे हैदराबाद मुक्ती संग्राम, दुसरा प्रश्न आहे काश्मीर संस्थान विलिनीकरण, तिसरा प्रश्न आहे गोवा मुक्ती संग्राम, चौथा प्रश्न आहे दुसऱ्या महायुद्धाची कारणे, वाटचाल, परिणाम आणि पाचवा प्रश्न आहे शीतयुद्ध व्याख्या, पार्श्वभूमी, परिणाम आणि वाटचाल. हे काय 5 प्रश्न आहेत. बाकीचे जे राहिलेले क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला कुठे मिळतील? आता सर्वात पहिला जेवढेही आर्टचे स्टुडंट आहेत त्या सर्वांना काय करायचंय, प्ले स्टोअरला जायचंय. ओके, आणि DA2 अकॅडमीचा ऍप तिथून डाउनलोड करायचंय. ऍप डाउनलोड केल्यानंतर तिथं तुम्हाला आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचे एकच कंबाईन कोर्स बनवलेला आहे, ज्याचं नाव आहे 12th कॉमर्स आर्ट्स नोट्स एक्सपर्ट. कोर्सचं नाव आहे 12th कॉमर्स आर्ट्स नोट्स एक्सपर्ट. त्या नोट्स एक्सपर्ट कोर्समध्ये तुम्हाला ह्या सर्व प्रश्न जे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघितलेत याचा प्रॉपर एक PDF तिथे मिळून जाईल. पहिली गोष्ट, प्रॉपर एक PDF तिथे मिळून जाईल. PDF डाउनलोड करून तुम्हाला सर्वच्या सर्व प्रश्न व्यवस्थित लिहून घ्यायचे, पहिली गोष्ट. दुसरा, जे टेस्ट लिंक तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघितलं ते त्या प्रकारचे असे अनेक टेस्ट तुम्हाला त्या 100 रुपीजच्या कोर्समध्ये मिळून जातील. तिसरी गोष्ट आपण डिस्कस करणार होतो की सर आम्हाला एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर मिळेल का ज्याला इतिहासामध्ये 90 पेक्षा जास्त मार्क पडलेले आहेत. बघा, इतिहासाचा पेपर जो आहे तो खूप लेंदी असतो, खूप गोष्टी तुम्हाला त्या पेपरमध्ये लिहावे लागतात. तुमचा अभ्यासावर प्रभुत्व इतकं असलं पाहिजे, इसवी सन इतक्या प्रॉपर पद्धतीने तुम्हाला पाठ असले पाहिजे की चूक होता कामा नये. आणि अशाच प्रकारचा एक पेपर आपल्या जवळ आहे. गेल्या वर्षी इतिहासाचा पेपर 16 मार्च 2024 रोजी झाला होता आणि या पेपरमध्ये आपल्या एका क्लासच्या विद्यार्थ्याला 100 पैकी 71 मार्क पडले होते. बिगबुल बॅचचाच स्टुडंट होता. मला याचा पेपर व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करण्यात आलेला आहे. तर या 100 पैकी 71 मार्क घेण्यासाठी, जसं की तुम्ही चेक करू शकता, 80 पैकी 71 म्हणजे 100 पैकी किती, 91. ओके, तर आता 91 मार्क मिळवण्यासाठी कशा कशा पद्धतीने लिहावं लागते बघा. सर्वात पहिला प्रश्न होता ऑब्जेक्टिव्हचा. तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांजवळ इतिहासाची प्रश्नपत्रिका 2024 बोर्डाची असेल, नसेल प्रश्नपत्रिका तर त्या 100 रुपीजच्या कोर्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर त्यामध्ये सर्व इतिहासाचे प्रश्नपत्रिका आहेत आणि 2024 ची पण आहे. तर पहिलं जो ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न आहे हे तुम्हाला काही अशा पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह लिहायचे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो प्रश्न असतो तो म्हणजे ब, ज्याच्यामध्ये चुकीची जोडी हा प्रश्न असते, बरोबर. तर तो सुद्धा प्रश्न काही ह्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने लिहिलेला आहे बघा. जसे की उदाहरणार्थ दुसरा प्रश्न बघूयात. काश्मीर संस्थानांचे विलिनीकरण, इथं शेख अब्दुल्ला असं लिहिलेली आहे. चुकीची जोडी प्रश्नपत्रिकेमध्ये देण्यात आलेली आहे. आता त्याची दुरुस्त जोडी विद्यार्थ्यांना काय लिहिलेलं आहे, काश्मीर संस्थानांचे विलिनीकरण राजा हरी सिंग. राईट, काश्मीर संस्थानांचे विलिनीकरण राजा हरी सिंग. ओके, हे अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर एका शब्दात उत्तर लिहा. याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न काय सांगण्यात आलेला आहे, इसवी सन 1498 मध्ये भारतात येणारा पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान जुनागड. राईट, हे अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स आन्सर तुम्हाला लिहावं लागतात. ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला जास्त काही ताण घ्यायची गरज नाही, ऑब्जेक्टिव्ह तुमची इझिली होतात. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर हे जे क्वेश्चन आपण अगोदर बघितलं होतं, बरोबर, संकल्पना चित्र पूर्ण करा प्रश्नपत्रिकेमध्ये, तर काही अशा पद्धतीने देण्यात येते, बरोबर. स्क्रीनवर चेक करू शकता. क्वेश्चन पेपर्स मध्ये काही अशा पद्धतीने देण्यात येते, हे तर तुमच्या पुस्तकीमध्ये पण आहेत. बट आन्सर शीट मध्ये लिहायचं कसं, बस आन्सर शीट मध्ये काही अशा पद्धतीने मांडणी करायची आहे. मुंबई मधील बेटे शिव, वडाळा, परळ, माझगाव, वरळी, त्यानंतर माहीम आणि मुंबई. राईट, हे अशा प्रकारचे काही पद्धतीने व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने मांडणी करायची. जास्त टाइम स्पेंड करायचं नाहीये,
शॉर्ट मध्ये थोडक्यात लिहायचं आहे बघा. 2 मार्क 2 मार्क आणि 2 मार्क. ओके डन. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न, प्रश्न 4. ओके, जर आपण पेपर मध्ये जर बघितलं तर पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा, हा प्रश्न 4 येतो. ओके, तर आता पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा, एक्झॅक्ट परीक्षेमध्ये कशा पद्धतीने लिहायचं चेक करा. ओके, सर्वात पहिला हा प्रश्न 4 आहे. एक सेकंड. जस्ट 1 सेकंड. आपण काय करूयात, स्टेप बाय स्टेप जाऊयात. ओके, आय थिंक विद्यार्थ्यांना थोडं लिहिताना ना पुढे मागे करण्यात आलेलं आहे. सो आपण डायरेक्ट प्रश्न 4 कडे जाऊयात. ओके, याच्यामध्ये बघा प्रश्न निर्वसाहतीकरण आणि प्रार्थना समाजशी रिलेटेड प्रश्न आला होता. ओके, सो त्या 100 रुपीजच्या कोर्समध्ये काळजी करू नका, तुम्हाला ह्याचं PDF मिळेल. ओके, आणि मी जर तुमच्या ठिकाणी राहिलो असतो, आर्ट्सचा जर स्टुडंट मी जर राहिला असतो आणि माझा जर इतिहासाचा पेपर राहिला असता 8 दिवसावर 15 दिवसावर, तर मी सर्वात प्रथम मी काय केलं असतं, शांतपणे माझा सगळे अभ्यास झाल्यानंतर हा PDF ओपन केला असता आणि प्रॉपर पद्धतीने बघितलं असतं की त्या विद्यार्थ्यांना कशा कशा पद्धतीने लिहिण्यात आलेल्या आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांना त्या पेपर मध्ये लिहिण्यात आलेल्या आहेत आणि मार्क्स कसे कसे देण्यात आलेले आहेत. आता ह्या विद्यार्थ्यांना इथं निर्वसाहतीकरणाचे जवळपास 1 2 3 4 5 6 7 मुद्दे लिहिलेले आहेत, बरोबर. तर हे 7 मुद्दे मी लिहू शकतो का? नाही. तर मी किती लिहू शकतो आणि मग मी तेवढे मुद्दे लिहिल्यानंतर मला किती मार्क्स पडतात ऑब्झर्व केला असता आणि त्यानुसार माझा अभ्यासाचं जे स्ट्रक्चर आहे त्यानुसार माझ्या अभ्यासाचा मार्ग आखला असता. ओके, सो त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आपण पुढे जाऊयात. आता हे अशाच पद्धतीने स्टुडंटने लिहिण्यात आलेलं आहे. जे मोठे मोठे प्रश्न आहेत ते आपण एक वेळेस गो थ्रू करूयात, म्हणजे तुम्हाला कळेल की बघा. सर्वात पहिला प्रश्न जो 5वा होता. ओके, प्रश्न 5वा होता, मत नोंदवा. ओके, प्रश्न 5वा, मत नोंदवा. तर या मत नोंदवाशी रिलेटेड काय काय कशा कशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे चेक करायचं. राईट, सर्वात पहिले प्रश्न 5वा मध्ये, माझ्या मते भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे. कारण आता प्रश्न असा आला असेल, भारत अवकाश संशोधनातील अग्रणी देश आहे, स्वमत नोंदवा. तर मग त्याने काय लिहिलं, माझ्या मते भारत संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे कारण, आणि मग त्या सगळ्यांची कारणे लिहिली होता आणि त्याला किती 2.5 मार्क त्याला मिळाले होते. ओके, त्यानंतर इथं दुसरा प्रश्न होता. नेक्स्ट होता प्रश्न 6वा. प्रश्न 6वा, सविस्तर उत्तरे लिहा. आता सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्नाची उत्तर लिहित असताना सर्वात पहिला त्यांनी प्रस्तावना लिहिली. ओके, त्यानंतर प्रस्तावना लिहिल्यानंतर युरोपातील धर्मयुद्ध अपयशाची कारणे आणि कारणे लिहून त्याने सरळ जे पण काही कारणे आहेत तिथे मांडून टाकली. म्हणजे टीचर समोर जायची पण गरज नाही, प्रस्तावनाच्या खालीच त्याला सगळे कारणे दिसायलेत आणि मग समोरच्या पेजवर येऊन एक एक कारणे जे आहेत ते त्यांनी मांडायला सुरू केली, किंवा जे बाकीची गोष्टी आहेत त्यांनी त्याच्यामध्ये लिहायला स्टार्ट केली. ओके, त्यानंतर सर्वात महत्वाचं ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघता, प्रश्न 7वा. प्रश्न 7वा आहे, मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा आणि सर्वात जास्त मार्कासाठी, म्हणजे जवळपास 12 मार्का ते 15 मार्कासाठी मे बी हा क्वेश्चन असतो शेवटचा. तर इथं बघा, इथं विद्यार्थ्यांना काय काय लिहिलं, प्रस्तावना लिहिली. ओके, प्रगत, सुरुवातीला बघा प्रगत देशानेपासून इथपर्यंत त्यांनी सर्वात पहिला प्रस्तावना लिहिली. वसाहतवादाशी रिलेटेड प्रश्न होता. ओके, त्यानंतर वसाहतवादाचा अर्थ, या एवढ्या याच्यात अर्थ लिहिला, प्रस्तावना वेगळं लिहिला, अर्थ वेगळं लिहिला. त्यानंतर वसाहतवाद उदयाची कारणे, हे सर्व गोष्टी एकाच पेजवर आली. मग त्याच्यानंतर समोरच्या पेजवर गेला आणि तिथे गेल्यानंतर त्याने लिहिलं वसाहतवाद उदयाची कारणे, वसाहतवादाचे परिणाम, कारणे या साईडला लिहिलं, परिणाम या साईडला लिहिलं, विधायक परिणाम आणि विघातक परिणाम, अशा पद्धतीने पूर्णच्या पूर्ण ते प्रश्न त्यांनी तिथं मांडलेला आहे. ओके, डन. आणि असं जवळपास पूर्ण प्रश्न त्यांनी व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने लिहिलेला आहे आणि तुमच्याकडून पण एक्सपेक्टेड असेल की तुम्ही सुद्धा सर्व प्रश्न अशाच पद्धतीने लिहिताल. ओके, सो
या व्हिडिओ मधून मी अशी अपेक्षा करेन की तुम्हाला बऱ्यापैकी हेल्प मिळाली असेल. ओके, 3 गोष्टी डिस्कस केला. सर्वात पहिला टेस्ट लिंक ज्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले आहेत. दुसरा सर्व महत्त्वाचे प्रश्न. तिसरा पेपर कसा लिहायचा. आता सर्व महत्त्वाचे प्रश्न, पेपर्स या सगळ्यांचे जे PDF आहेत ते तुम्हाला कुठे मिळेल, D2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वर, जो 100 रुपीजचा कॉमर्स अँड आर्ट्स नोट्स एक्सपर्टचा कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला सर्व PDF जे आहेत प्रॉपर पद्धतीने मिळून जातील. तिथून व्यवस्थित कलेक्ट करायचं आहे. काहीही डाऊट असल्यास तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. ऑलराईट, या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. आणि डेफिनेटली आज इतिहासाचा व्हिडिओ आलेला आहे. उद्या भूगोल, भूगोल, समाजशास्त्र, मानसशास्त्र अशा अनेक आर्ट्सच्या विषयांचे व्हिडिओज येतील. अर्थशास्त्राचा सुद्धा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड झालेला आहे. एक वेळेस नक्की तो व्हिडिओ पाहून घेताल. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. जस्ट 1 सेकंड.